आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्या लागणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची। पण त्याआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सत्ता स्थापनेची गणितं मांडण्यास सुरुवात झाली आहे। मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये कुणालाही किती एक हाती सत्ता मिळेल अशी चिन्ह दिसत नाहीये। त्यामुळे साहजिकच अपक्ष आणि बंडखोरी करणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झालंय। कुठल्याही सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा हा 145चा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावीच लागणार आहे। म्हणूनच निकाल लागण्याच्या आधीच राज्यातील राजकीय पक्षांनी त्यांचा मोर्चा निवडून येणाऱ्या अपक्ष आणि बंडखोरांकडे वळवल्याची माहिती देखील मिळतेय। महायुतीच्या वतीने आता छोट्या घटक पक्षांशी कॉन्टॅक्ट करणं सुरू झालंय। आपल्यापर्यंत काही फोन आला आपल्याशी? मला पण फोन आले आहे। कोणाचा आला होता ते आता सांगता येणार नाही, पण 2-3 आघाडी युतीकडून सगळ्याकडून फोन आले। पण आता उद्या ते स्पष्ट होईल। महाविकास आघाडीकडून पण फोन आले आपल्याला? हां हां, म्हणजे सध्या दोन्ही पक्षांकडून जरी कॉन्टॅक्ट होत असलं तरी अजूनही प्रहार संघटनेनं आपली भूमिका आता एकत्रित निर्णय घेऊ। एकत्रित सगळे आखरी मुद्दे महत्त्वाचे आहे। सत्ता आम्ही स्थापन करू, मी कालही म्हटलं होतं। काही ही लहान पक्षाची आणि अपक्षांची राहील। उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना काही जागा कमी पडल्या तर महायुतीबरोबर अलायन्स करीन मी। आणि महाविकास आघाडीला गरज वाटली तर त्यांच्याशी युती करीन। आणि महायुतीने जर आम्हाला ही दिलं तर आम्ही त्यांच्याशी जाऊ शकतो, याच्याबद्दल काही नाही। याचं कारण का, सत्तेचा सारेपेट खेळणं। महायुती बी पार धुतल्या तांदळासारखी नाही आणि महाविकास आघाडी बी धुतल्या तांदळासारखी नाही। हे सत्तेसाठीच सारेपेट खेळतात। मग आम्ही बी सत्तेसाठीच राष्ट्रीय समाज पक्ष काढले आहे ना। सत्ता मिळाली पाहिजे आपल्या बी आमदारांना। आम्ही मित्र पक्ष, छोटे पक्षच महाराष्ट्राचा किंग मेकर ठरवतील। त्यामुळे आम्ही कोणाला भीक घालायची काही गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।